नाव सांग मला तुझं. माझं नाव ओवी विनीत मराठे आहे. बरं. आणि कितवीला आहेस तू शाळेमध्ये? मी 5वीला आहे. बरं. साधारण किती वर्षापासून या ठिकाणी तू क्लासला येते? मी 8 वर्षापासून ह्या क्लासला येते. बरं. तुझा आता कोणता बेल्ट आहे? मी सेकंड अँड ब्लॅक बेल्ट आहे. बरं. आता आणि तू शाळेत गेल्यानंतर तुझ्या मैत्रिणींना असं कधी दाखवतेस का की बाबा मला कराटे येतं ते किंवा मी तुला मारेन वगैरे असं काय कधी म्हणतेस? नाही, असं नाही, पण जेव्हा गरज पडेल तेव्हा मी नक्कीच करेन. व्हेरी गुड. म्हणजे हे तुझ्याकडनं मला अपेक्षित होतं ऐकायचं. कारण सध्या मुलींना तीच शिक्षण किंवा त्या परीक्षेचं महत्त्वाचं आहे की समोर जर वेळ आली तर आपण समोरच्याला किती भारी पडू शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस तू आली त्यावेळेस तू कोणत्या शाळेत होती, कितवीला होतीस? मी तेव्हा शाळेतच जात नव्हते. मी 3 वर्षाची जेव्हा होते तेव्हापासून मी ह्या क्लासला येत होते. बरं. मग तो पहिला दिवस आणि आज समजा तू किती 5-6-7 वर्ष झाली इथे येते, काय बदल जाणवतो तुझ्यामध्ये? मला फार बदल जाणवतो. तेव्हा माझ्या पायाचा पण इश्यू होता, तो आता भरपूर बऱ्यापैकी रिकवर झाला आहे. आणि मी ह्याच्या आधी भरपूर टुर्नामेंट्स पण केल्या होत्या आणि सरांच्या मोटिवेशन आणि डेडिकेशनमुळे मी आत्ता इथपर्यंत आले. बरं. आता तुझी पहिली स्पर्धा कुठे होती आणि त्याच्याबद्दल काय आठवण सांगशील तू? माझी पहिली स्पर्धा जेव्हा मी ब्लू बेल्ट होते तेव्हा होती पुण्यामध्ये. ती माझी पहिली स्पर्धा होती आणि तेव्हा मी गोल्ड आणि सिल्वर मेडल जिंकले होते. ओके. थँक्यू. वेलकम. म्हणजे असं टोटली सगळी मुलं दिसली पाहिजे. आणि ज्यावेळेस बोलन त्यावेळेस थोडंसं हिच्याकडे गेल्यानंतर पुन्हा थोडंसं लाईटली कोण बोलते काय थोडंसं असं करून सगळं फिरवा. ओके. हे सगळं आलं पाहिजे ना. बरं. तू काय सांगणार ते सांग मला. मी सरांबद्दल सांगणार आहे. मी इथं 8 वर्षापासून क्लासला येते. शाळेच्या आधीपासून मी इथे येते. सो इथेच मला मोटिवेशन डेडिकेशन सगळं मिळालेलं आहे. तर मला फक्त सरांमुळे मिळालं आहे. मी एकदा सोडायचा विचार जरी केला ना तरी पण मला सोडता येत. बरं थांब. आता हे तू बोलशीलच त्याच्यामध्ये मी तुला मुद्दा एक मध्ये प्रश्न करणार की ज्या वेळेस तू पहिल्यांदा या ठिकाणी क्लासला आलीस त्यावेळेस तू कितीला होतीस? मी शाळेतच नव्हते जात. बरोबर. मग ते तू सांगायची मला आठवण की बाबा मी त्यावेळेस शाळेतच जात नव्हते आणि त्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटलं होतं की मी करेल का नाही. असं म्हणा असं ना तुला इथं लावलं आणलं आहे घरच्यांनी आणि तू क्लास होईल का नाही किंवा तुला प्रॅक्टिस सांगितली मग व्यायाम करायला सांगितला आहे होईल का नाही असं होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर आत्ताची परिस्थिती काय आहे म्हणजे तू पहिल्या दिवशी आली तो दिवस आणि आत्ताचा काय फरक आहे? मग त्याच्यामधला तू काय सांगू शकतो? मी सरांनी तुला कसं मार्गदर्शन केलं कसं केलं? मग तुझी पहिली फाईट कुठे झाली? पहिली फाईट कुठे झाली हे 2 मिनटाचं होते. ओके. थांबा 1 मिनटं. बरं पहिले ह्या मुलीचं घेऊ नंतर तुमचं घेऊ. 1 मिनट चालेल ना. थांबा 1 मिनटं. एक काम कर थांबा मीच घेतो मॅडम. सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण या ठिकाणी एका कराटेच्या क्लासमध्ये आहोत. तर आपला मुलगासुद्धा या ठिकाणी आहे. त्याला साधारण 3 मेडल मिळालेले आहेत. तर काय सांगाल नक्की कोणता क्लास आहे आणि या ठिकाणी केव्हापासून तो मुलगा आहे आणि क्लासबद्दल किंवा मुलाबद्दल काय? प्रथम माझे नाव सुनील बबन मराठे. माझी दोन्ही मुलं इथं सारंग क्लासला येतात. हा मग 2 वर्ष झालेला आहे अथर्वला आणि मुलीला 3 वर्ष झालेले आहे. आणि मुलाला पण 3 गोल्ड मेडल मिळालेले, मुलीला पण 3 गोल्ड मेडल मिळालेले.
क्लासबद्दल काय सांगा? क्लास कसा एकदम क्लास आहे? अतिशय चांगला क्लास आहे आणि सर एकदम चांगल्या पद्धतीने शिकवतात, मुलांना चांगले लक्ष ठेवतात आणि मुलं पण एकदम चांगली तयार झालेली आहे. बरं, आता मुलाला प्रश्न करतो. नाव काय बाळा तुझं अथर्व सुनील मराठे. आणि कोणत्या शाळेत आहेस तू? मी हॅचिंग स्कूल तळेगावमध्ये कितवीला आहेस तू आता? 6th स्टँडर्ड. बरं, तर या ठिकाणी तुला 3 मेडल मिळाले. कोणते ते गोल्ड आहेत का? हां, गोल्ड. बरं, ते कशात मिळाले नक्की काय सांगशील तू? एक काय गोल्ड असं? भेटले पुमसेमध्ये, एक स्पीड किकमध्ये आणि एक पंचमध्ये, स्पीड पंचमध्ये. बरं, मग साधारण हे कसं असतं, म्हणजे कशी फाईट कशी होती ती का? तिथं पुमसे आपल्याला टायगर्स घेतात, ते करायचं. चांगलं केलं तर गोल्ड भेटतं आणि 30 सेकंडमध्ये आपल्याला पंच किक करायचे असतात, आपल्या एजनुसार देतात. आणि तसंच सेम पंचमध्ये पण असतं, 30 सेकंडमध्ये 100 करायचे असं. बरं, ठीक आहे. आता आपण तुमच्या मुलीकडे जाऊया. मला नाव सांग तुझं. माझं नाव राजनंदी सिंगली मराठे. बरं, तू आणि तू कितवीला आहेस आता? मी 3रीत आहे. बरं, तुला कोणते मेडल मिळालेत? मला 3 गोल्ड भेटले. बरं, आता हे गोल्ड मेडल आहेत, तू कशाबद्दल मिळाले तुला? मला एक गोल्ड मेडल पुमसेमध्ये भेटले, एक गोल्ड मेडल स्पीड किक आणि एक स्पीड पंच. बरं, आणि आता शाळेत गेल्यानंतर तू असं कधी कोणाला एखादा स्पीड पंच किंवा स्पीड किक असं काय मारलेलं आहे का? नाही, जेव्हा मला गरज पडते तेव्हा. तेव्हाच मारतेस. ओके, थँक्यू.